आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा, लोककला आणि जीवनशैलीचा रंगतदार अनुभव देणारा कुंवारा भिवसेन आदिवासी लोककला व सांस्कृतिक प्रदर्शनी 2026 हा भव्य कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल 2026 दरम्यान नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांच्या वतीने करण्यात आले असून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे। या प्रदर्शनीत आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, नृत्य, वादन, हस्तकला आणि खाद्य संस्कृतीचे आकर्षक दर्शन घडणार आहे। नागरिकांसाठी रांगोळी, मेहंदी आणि आदिवासी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच सायकल व बोट सफर, हॉट एअर बलूनसारख्या उपक्रमांचाही आनंद घेता येणार आहे। तसेच आदिवासी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधीही उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमात गोंड, कोरकू, गोंडी, भिल्ल आदी पारंपरिक नृत्य प्रकारांचे सादरीकरण होणार असून राज्यभरातील कलाकार यात सहभागी होणार आहेत। याशिवाय 18 एप्रिल रोजी इंडियन आयडल फेम षण्मुख प्रिया, 19 एप्रिल रोजी अभिनेत्री व नृत्यांगना हेमा मालिनी यांचे द्रौपदी नृत्यनाट्य आणि 20 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा विशेष संगीत कार्यक्रम रंगणार आहे। तसेच आदिवासी बांधवांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे। आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारसात आपल्या महाराष्ट्रातील जे आदिवासी लोककला आहे त्याचा एक खूप मोठं महत्त्व आहे। ही खूप मोठी परंपरा आहे। आपल्या महाराष्ट्रात पालघर, ठाणे आणि नंदुरबार, धुळे सोबत गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा, अमरावती, मेळघाट या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात आदिवासी समाज हा राहतो। त्यांची बोलीभाषा, त्यांची खाद्यकला, त्यांची वाद्यकला, त्यांचं लोकनृत्य, त्यांची वेशभूषा हा एक खूप प्रचंड समृद्ध वारसा आपला आहे। या वारसाला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं आणि या वारसाच्या माध्यमातून याला जतन व्हावं, याला राजर्षय मिळावं, त्यांना चांगला व्यासपीठच्या माध्यमातून त्यांना आपला कार्यक्रम प्रदर्शित करता यावं। ते गावात छोट्या छोट्या मंडळीमध्ये आपला कार्यक्रम करतात, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांनी ते पाहावं। सोबतच ते कायमस्वरूपी यूट्यूबमध्ये स्टोर राहावं आणि ही वारसा याला जतन करता यावा या दृष्टीने 18, 19, 20 तारखेला कुंवारा भिवसेन आदिवासी व सांस्कृतिक लोककला प्रदर्शनी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्यामध्ये आदिवासी वेशभूषा स्पर्धा, त्यांचे बचत गटाला स्टॉल, त्यांचे वेगवेगळे लोकनृत्य, त्यांचे वाद्ययंत्र, त्यांचं सर्व जी काही परंपरा त्याला व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत आहोत। वेगवेगळ्या राज्यातून, झारखंड असेल, बिहार असेल, का आपलं गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिथली जी आदिवासी संस्कृती आहे ती इतर या लोकांना पाहता यावी, ती इथली संस्कृती त्यांना पाहता यावी आणि याचं जतन व्हावं। हे कालाच्या म्हणजे लोक प्रगतीच्या दिशेमध्ये आपण देशाची वाटचाल करत असताना आपला संपन्न आदिवासी वारसा याला पूर्णपणे याचं जतन करणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पर्यटन, संस्कृती, लोककला याची सांगड घालणारा एक कुंवारा भिवसेन महोत्सव हा तिसरा कार्यक्रम आपण, तिसरं वर्ष आहे आपलं। या माध्यमातून तिसरं नाही 14 वर्ष आहे आणि 4थ्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जनता याचा सहभाग होणार आहे। त्यांना व्यासपीठ मिळणार, रांगोळी स्पर्धा आहे, त्यांची मेहंदी स्पर्धा आहे, त्यांचे लोककला आहे, त्यांचं वाद्ययंत्र आहे, वेगवेगळ्या गडचिरोलीपासून सर्व राज्यातील इतर जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहे। आणि या कार्यक्रमाला इंडियन आयडल षण्मुख प्रिया, मान्य हेमा मालिनीजी आणि मान्य कैलास खेर, कारण की कुंवारा भिवसेन एक महत्त्वाचं स्थळ आहे आणि घोगरा महादेव आदिवासी समाजाचा भगवान शंकरावर खूप मोठी त्यांची आस्था देखील आहे, त्यांना मानणारा तो वर्ग देखील आहे। त्यामुळे कैलास खेर यांचे वेगवेगळे शंकरावर आधारित असलेले गीत आहे, भक्तिगीत आहे, याचा देखील कार्यक्रम आहे। आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जनतेचा सहभाग आहे आणि समाजामध्ये सर्व समाज विकसित महाराष्ट्रामध्ये होत असताना आदिवासी समाजाला देखील योग्य न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे राज्य सरकारने याच्यात खूप मदत केली, आपल्या आदिवासी विकास विभागाने मदत केली, माननीय पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री, आपले आदिवासी विकास मंत्री, आपले आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री सुकर, आपले जिल्हाधिकारी, आमचे एनजीओ, आपल्या सर्व टीमनी आणि स्थानिक कलावंत यांना देखील या माध्यमातून
एक मोठं संधी मिळणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावा, उपस्थित राहावे. आम्ही सर्व मान्यवरांना देखील विनंती केलेली आहे उपस्थित राहण्याची. आपल्याला विनंती करतो आणि याची योग्य प्रसिद्धी करावी. हा समृद्ध वारसा महाराष्ट्रात आणि देशात आणि जगात लोकांना माहीत व्हावं अशा पद्धतीची प्रसिद्धी आपण करावी अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.